तर नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरती. तर आम्ही 25 तारखेला इथून रायगडावरती जायला निघालो. आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलेलो, कारण आम्ही अचानक निघालो, त्यामुळे अचानक कसं जायचं हा विचार केला. त्यानंतर विचार केला की आम्ही स्वतःची गाडीच घेऊन जातो. तर 25 आणि 26 ह्या दोन दिवशी आम्ही तिकडे जायचं ठरवलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही तिकडे जायच्या आधी म्हणजे बुकिंग करायची विसरूनच गेलो. आणि 25-26 तारखेला तिकडे एवढी गर्दी होती की आम्हाला हॉटेल भेटलंच नाही, कुठे राहायची सोयच झाली नाही. त्यामुळे आम्हाला महाडला यायला लागलं. महाडला आल्यानंतर आम्ही तिथे एक हॉटेलमध्ये रूम बुक केली. त्यानंतर आम्ही मग तिथे राहिलो. त्यानंतर सकाळी आम्ही 26 तारखेला उठलो पहाटे आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेलो. तर तुम्ही पाचाड गावातून पायी चालत किल्ल्यावर जाऊ शकता, ज्यास साधारणपणे 3 ते 5 तास लागतात. रोपवेचा वापर करून तुम्ही फक्त 4 मिनिटात किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचू शकता. परंतु आहे ना, पायी जाण्याचा जो एक आनंद आहे ना वेगळा, तो रोपवेमधून येऊ नाही शकत. ही गोष्ट तर खरी आहे. तर आता आम्ही आहे ना किल्ल्यावरती चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. ह्याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यात पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होऊन मौर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. तेव्हा तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राष्ट्र मिळवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. रायगडावरील जगदीश्वर मंदिर हे भगवान शिवाचे एक महत्त्वाचे मंदिर आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले होते. हे मंदिर गडाच्या मध्यभागी स्थित असून ते उत्कृष्ट वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. आता आपण आहे ना रायगडावरती कोणकोणती ठिकाणं पाहण्यासारखी आहे ते बघूया. तर सर्वात पहिलं पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ हे सुमारे 1 कोस लांबीची होती. ही बाजारपेठ साधारणपणे 1 कोस लांबीची होती. रायगड किल्ल्यावरील अनेक महत्त्वाच्या वास्तूंपैकी ही एक होती, जी राजवाडा आणि इतर इमारतींच्या जवळ होती. आज या बाजारपेठेचे अवशेष पाहायला मिळतात. ही बाजारपेठ किल्ल्याच्या एकूणच ऐतिहासिक आणि व्यावसायिक महत्त्वाचा भाग होती. रायगड किल्ल्यावर गंगासागर तलावाकडून
होळीच्या माळावर जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे. शिरकाई देवीला रायगड किल्ल्याची गडदेवता मानले जाते. शिवपूर्व काळापासून या देवीचा उल्लेख असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. मंदिर साध्या पद्धतीने दगडी बांधकामाचे आहे. मंदिराला गाभारा नसून दगडी देव्हार आहे, ज्यात देवीची मूर्ती स्थानपन्न आहे. ही अष्टभुजा महिषासुरमर्दिनी भवानीची मूर्ती आहे, जिच्या शिल्पकलेत प्राचीनतेचा वारसा दिसतो. शिरकाई देवीला शिर्के घराण्याची कुलदेवता मानली जाते. रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ हा रायगडाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे रायगडाचा भव्य किल्ला बांधला गेला. हा माळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून येथे रायगडाच्या राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. या ठिकाणाबद्दल अधिक माहिती बघूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निवडले. 1674 मध्ये होळीच्या माळावरच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. होळीच्या माळावर अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर सुमारे 300 लहान मोठ्या वास्तू बांधल्या गेल्या. होळीचा माळ हा किल्ल्याच्या भव्यतेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे.